हे बघा मित्रांनो, भावांनो, तर मी आत्ता कामावर नाही लागले. तर आज काय मला रील घरी बनवायचं काय झालं नाही आहे. तर मी घरी बाहेरच बनवलेलं आहे 2 इंस्टाग्रामवरती. तर मी आत्ता घरी यायला लागले. घरी आल्यानंतर मग थोडंसं आवरते. मग नंतर यूट्यूबवरती मी रील बनवते. तर रील बनवल्यानंतर मग शक्यतो आता मला भूक लागलेली आहे. तर मी जेवणार आहे काय तर थोडाफार खाऊन मग मी यूट्यूबवर रील बनवते. मग रील बनवल्यानंतर मग संध्याकाळ पुन्हा कामाला जावं लागते. मग मी संध्याकाळचं काहीतरी रेसिपी वेगळी करणार. हे बघू शकते आमचे भाऊ भेटलेले आहे. तर आमचे भाऊ म्हणले मामा चला घरी. म्हणलं तर आम्ही घरी यायला लागले. तर बघू शकते इकडे किती छान सुंदर आहे. हे माझे भाऊ आहे बघू शकते. हां हिला तर हे बघा इकडे किती खूप सुंदर आहे. घर किती छान आहे. हिला म्हणतात गुजरवाडी. तर हे माझे भाऊ आहे. तर घरी चालले आम्ही. घरी घेऊन चालले आम्हाला. तर आमची चुलत सासू आलेले आहे. तर त्यांना भेटायला आम्ही गुजरवाडीला चालले. तर खूप सुंदर आहे. तर कशी आहे खूप छान छान आहे. तर मस्त आहे. आणि इकडं गुजरवाडी बस येतात 7,500 रुपये 7,500 फॉलोअर्स. हे बघू शकताय. तर इकडं खूप लांब आहे. तर माझी बघा आता कशी आहे. बापरे डेंजर आहे इकडे. तर आम्ही ह्याच्या थोडंसं पुढे राहते. तर कसं आहे बघू शकते इकडं जागा पण छान आहे घ्यायला वगैरे. तर हे बघू शकते इकडं खूप सुंदर असं आहे. डोंगरावर जावं लागते. तर बघू शकते असं चढ आहे. चढायला चढावं लागते. तर गाडी बघा असं उतर येऊ परत परत असं उतार आहे. उतरवरती असं जावं लागते. बघू शकते इकडे घरी भाड्यांनी राहतात. मी यूट्यूब चॅनल सगळ्यांना मंडळी नमस्ते. तर मी आज बनवणार आहे स्वयंपाक. तर मी आज आंब्याचा रस बनवलेला आहे. तर मी चपाती बनवते. तर आणि भात बनवते आणि वरण बनवते. तर मी तुम्हाला आंब्याचा रस दाखवणार आहे मी कशी बनवलेली आहे. तर चम्मच कुठे बरं. मी आज तुमची समोर दुसरी रेसिपी शेअर करणार आहे. तर आज बनवणार आहे बघू शकते मस्त घट्ट ह्याला म्हणतात आंब्याचा रस. तर बघू शकते किती छान घट्ट केलेला मी. तर चपाती बरोबर खायला मुलांना तर फार आवडले. मी कामावरून आल्यानंतर मी एक वाटी पिलेले. तर कशी वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा. तर मी आता काय काय बनवणार आहे सांगू का तुम्हाला. तर आज बनवणार आहे मेथीचं भाजी आणि चपाती भात आमटी. तर शेवटपर्यंत माझी व्हिडिओ आवडत असलं तर तुम्ही शेवटपर्यंत बघू शकते. तर आवडलं असं तर नक्की शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता बनवणार आहे. आता मुलींना सांगितले दुकानमधलं डाळ आणायला. तर तुरीचं डाळ तर ते आणायला गेली. तर आणायच्यावर मी थोडंसं छान कुकर धुवून घेते. तर म्हणजे आपल्याला करता येते. तर मी आज 5:30 वाजता मी कामावरनं आलेलं आहे. कारण की आज माझी एक भाऊ भेटलेली होती. तर गावाकडची. तर मी त्यांना चल दीदी म्हणून घरी घेऊन गेला. मग आम्हाला चहा बी पाजवला. मग घरी चहा पिलो. शक्यतो मी तर चहा गरमीच्या वेळेला पित नाही. तर कारण की खूपच भूक लागली होती म्हणून मी त्यांच्या घरी बी गेली. तर त्याने आम्हाला चहा वगैरे केला. बिस्किट आणले होत्या मस्त. तर मी आता कुकर घेतलेले. तर कुकरमध्ये आता डाळ लावते. तर निवृत्ती ते मेथीचं भाजी आणलं. मेथीचं आपण तोडलेलं ते हे बघू शकते. तर सकाळी मी तोडून कामाला गेली होती. ताजीच आहे बघू शकते. तर मी आज छान छान मेथीची भाजी करणार आहे. सकाळी तोडून मग मी संध्याकाळ आले की मला जमत नाही. मग मी सकाळीच तोडून ठेवली होती. तर वरनं थोडंसं हे झाले वाळल्यासारखं झाले. पण खाली एकदम हिरवीगार आहे. तर आज बनवणार आहे मस्त लसूण टाकून मेथीची भाजी. हिरवी लसूण मीठ टाकून मेथीचं भाजी आणि मूग डाळ टाकायचं थोडंसं. मग भिजून तुम्हाला टाकायचं असेल तर भिजून टाकू शकते. तर उकडून टाकायचं असेल तर उकडून टाकू शकते. तर आमची निवृत्ती मध्ये मध्ये काही बोलता देत नाही आम्हाला. तर मध्ये मध्ये मम्मी करतो. काय रे निवृत्ती बघ आवाज मारतात काय नाही असं करतो. तर मुलांचाच वेगळा असतो. पण शक्यतो निवृत्ती हे ताट काढ.
काय खातात नुसतं पोरं खाली ठेवतात. काय करायचं तर मी आले आता. आज मी सकाळपासून जेवलं पण नाहीये बहिणीनं भावानं. तर वेळच भेटला नाहीये. कामावरनं आली तर दुसरीकडे काम भेटत होत्या, तर ते काम बघायला मी गेली होती. तर मला ते सक्सेस झाली. तर त्या म्हणल्या 1 जूनला 1 तारखेपासून चालू करा. तर मी 1 तारखेला नवीन कामावर जाणार आहे. तर तुम्हाला तिथलं सगळं मी प्रकाश दाखवणार आहे. तर खूप छान आहे. तर तिकडं तळजायलाच आहे ते पुणे गावात. तर इतकी छान आहे ना, एकदम मस्त प्रकाश एकदम छान आहे. मस्त म्हणजे खेडेगावसारखं वाटते. खेडेगाव म्हणजे तिकडं झाड बिड आहे खूप. कडलिंबाचं झाड, नारळाचं झाड आणि कुठलं बरं पिंपळाचं झाड आणि इतकी झाडाचं सगळं मस्त गार्डन सारखं केलेलं आहे. खूप छान आहे. म्हणजे इकडं सगळं मोठे मोठे बिल्डिंग असतात. तर सरकार नगरला बघा सगळं नारळाचं झाड असतं. सगळं खूप प्रचंड नारळ झाड असतं. तर ते खूप म्हणजे खरं म्हणजे असायलाच पाहिजे, कारण की त्याच्यात खूप आपला पौष्टिक असतो नारळ पाणी. तर असायलाच पाहिजे. तर आता सुरुवाती करूया. तर मी मस्त मेथी धुवून घेणार आहे. तर मेथी धुवून घेतल्यानंतर कणिक मळून ठेवणार आहे, कारण की शक्यतो मला कणिक मळायला खूप कंटाळा येतो. शक्यतो भाकरी असलं तर थप थापायला येतात, कारण की खेडेगावाला जास्त भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीचं भाकरी असतो. आणि पुणे गावात नुसतं चपाती, पराठा, उत्तप्पा आणि डोसा आणि काय बरं ढोकळा आणि कचोरी आणि दुसऱ्या गोष्टी समोसा आणि वडापाव हे इकडं फेमस आहे. कारण की हॉटेलमध्ये तर मित्रांनो भावांनो काळजी घ्या, खाऊ नका. कारण की त्रास झाला तर झालं आपल्याला स्वयंपाक बनवायला, तर घरी बनवून खात जावा. कारण की ते किती किती दिवसाचं तेल असतो माहिती नाही होत. कारण की सगळं बायका पण सकाळी गेलेल्या असतात, ते पण काय आता हेच नाही म्हणजे अर्थच नाही आहे, तर ते खावंच लागते. मी पण आज सकाळी 9:30लाच गेली, तर मी 4:30ला आली. तर मला इतके कंटाळा आले होते आज. एक तर गरमीमुळे झोप होत नाही, तर आम्ही नुसतं इकडे तिकडे पंखा लावतो, तर तरी पण फार गरम होतो. कारण की आमचे सिंगल छत आहे, म्हणून आम्हाला फार गरम होतो संध्याकाळची वेळी. तर काय करायचं आता, लेकरं बाळांना तर आहे. तर एकच टेबल फॅन आहे, ते मुलांसाठी मी लावून ठेवते. तर मग आम्ही असंच थोडं थोडं हवा मारत मारत झोपून घेते. तर काय करायचं, कूलर तर आहे माझ्याकडं, तर मुलांनी कूलर बिघडून ठेवले. तर मी आता त्याला रिपेअर करू म्हणून, तर त्याचं लायकीच नाही आहे. तर भंगारमध्येच पाठवणार आहे त्याला, कारण की एवढं खर्च करून नवीन कूलरच येतात. ते काही एवढं महाग नाही आहे, तर 2-3 हजारला आहे. पण तरी पण आपल्याला तेवढंच आपलं महिन्याचं कमाई असतं, तर घ्यावंच लागते. पण शक्यतो की आता माझ्याकडं पंखा आहे म्हणून मी काही घेत नाही आहे. घरी दिवसभर नसते, मुलांचं आता शाळा सुट्टी पडले. तर आमची अनु किती हळूहळू येते. नुसतं दुकानात पाठवलं तर बघा, मी जिरा राईस आणायला पाठवली होती, तर इतकी ती हळूहळू येते. ती मला इतकी कंटाळा आले बघा. पैसे तुरीची डाळ आण ना, सांगितलं होती की तुला, लक्ष कुठे तुझं जा. तर त्याला तुरीचं डाळ आणायला सांगितले, मी कुकर खाली करून ठेवलेलं घेऊन, तर आणलंच नाही. तर नुसतं तांदूळ घेऊन आले. तर इतके मला पटकन करायचं गरज घाई लागलेले. तर एक तर मिस्टरनं पण भूक लागलेले, तर मी पटकन आता बनवते. तर कुकरमध्ये ठेवत पातेल्यामध्ये मी तव्यावर तांदूळ धुवून ठेवते, कारण की मुलांना पण सकाळी मी पोहे करून गेली होती. ते पोहे केल्यावर मग मी पण थोडंसं खाऊन गेली होती. चहा पण बनवले होते, मुलांना पण थोडंसं चहा पोहे दिली होती नाश्त्यांना, ते पण खाल्लेले. त्यांच्या पप्पांनी भूक लागल्यावर मग आमरस केली होती. आंब्याचं आमरस केलं की मग ते पिलेलं आहे. मग थोडंसं राहिले ते संध्याकाळचं आपल्याला जेवणाच्या वेळी होतील. तर माझे मिस्टर म्हणले मला पण पिऊ वाटत होत्या, तर मिस्टरांना म्हणलं की थोडंसं आंब्याचा रस बनवून ठेवा, मी येते त्यावर. मग त्यांनी थोडं आल्यावर मग थंड फ्रीजमध्ये ठेवून मग थोडंसं पिऊ शकते, तर थोडं गार वाटेल. तर इतकी मला गरमीमुळे इतकी हे होत होत्या, चिडचिड वाटत होते. तर पोटात आंब पण नव्हती आणि आमरस तर खाऊ वाटत होत्या, पण ते कसं जास्त मित्रांनो बाईनीनं जास्त खाल्लं की ते जुलं पण लागतं. कारण की उपासी पोटीने खाल्ला ना खूप ते हे असतो. पण जेवण बरोबर खायला प्यायला काही एवढं नाही, 1 वाटीभर काही नाही होत. शक्यतो जास्त पिलं की जास्त खाल्लं तर होऊ शकतो, कारण की मला तर एवढं सवय नाही आहे. म्हणून आमचे निवृत्ती गणपतीचं सॉन्ग ऐकतात, तर मला खूप छान वाटायला लागले. कारण की गणपती बाप्पा वर्षातनं एकदाच येतात. कारण की विसर्जन करताना तर इतकी प्रचंड मुलं रडतात ना, मला पण रडू येतात.
कारण की 9 दिवस 8 दिवस 10 दिवस इतके छान त्याचं साजरा केला जातात, इतकी छान पूजा केल्या जातात, आरती केल्या जातात. तर मला पण खूप छान वाटते. तर गणपती बाप्पाला मी पण मानते. तर मला आवडतात गणपती. तर आमच्या गावाकडं नाही एवढं म्हणजे एवढं हे करत नाही आहे, तर करतात असं नाही, पण जास्त आमच्याकडे गणपतीच हे करत नाही. म्हणजे मी घरगुती आम्ही नाही बसवू शकत. तर एक मंडळी एकच बसू शकतात. मंडळाने वर्गाने जमा करून एकच गणपती बसवू शकतो. तर इथं पुण्या गावात असं नाही आहे, सगळं घरगुतीमध्ये पण असतात मंडळी. छान मोठ्या मंडळी पण चौकात बसू शकतात, की मोठे मोठे लोक पण सगळं प्रचंड त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्या गणपती असतात. तर आम्ही कामाला गेले की आम्हाला पण आरतीला बोलवतात. तर आम्हाला पण खूप छान वाटतात की आम्ही आरती करायला, कारण की आमचे गणपती बाप्पा आम्हाला सगळ्यांना भेटतात, मुलांना तर फार आवडतात. तर मी आता ठेवलेले भात छान तुम्हाला दिसतं का नाही माहिती नाही, तर मी दाखवते. हे बघा, मी भाताला पातेला ठेवलेले धुवून भातासाठी मी तांदूळ धुवून ठेवलेले. तर होतात, मी थोडंसं मीठ टाकते त्याच्यात. तर मीठ आहेतच, कधी कधी मीठचा डब्बा मला सापडतच नाही. कधी खाली बसून कणिक मळायला मी घेते म्हणून ते खालीच राहतात, कधी वरती राहतात म्हणून शोधावं लागते मला. तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात? कारण की मला पहिलं तर मराठी बोलता येत नव्हत्या, तर आता मी मराठी पण बोलायला लागले, कारण की ते शिकल्याशिवाय येत नाही आहे. तर होतं एक चुकतात माझ्याकडनं, पण काही एवढं फाईट घेऊ नका. तर काय नाही तुम्हाला कळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात, मी काय तुम्हाला रिप्लाय देऊ शकते. तर आज शक्यतो बघा, तुम्हाला दिसत पण असेल माझ्या डोक्यात किती पसिना सोडल्यात. बघा, मला इतकी गरम व्हायला लागले, तरी पण मी करायला लागले. तर मला खूपच गरम व्हायला लागले. तर काय करायचं आता? तर मी हे बघा स्वच्छ मेथी धुवून घेतलेले आहे. तर मी आता लसूण सोडून ठेवते. तर लसूण आणि लसूण घेतलेले आहे, तर मी लसूण सोडते. एका साईडला लसूणचं फोडणी देते आणि एका साईडला मी हाताने कणिक मळून घेते. तर म्हणजे तुम्ही म्हणत असेल हातानेच मळतात म्हणून, असं नाही आहे. कारण की ते मळून मग मशीनमध्ये पण एक एक गोळा करून टाकले की मग ते चपाती पण होऊन येतं. मशीन माझ्याकडे नाही आहे एवढं, मी नाही श्रीमंत. तर तुमची आशीर्वादने पुढे गेलं तर मग आपण घेऊ एक. तर मी आता सगळं छान मस्त रेडी करायला लागले. तर कणिक मळायला मी घेते परत. तर सगळं तिथं रेडी करून पण ठेवलेलं आहे, फक्त जवळ घ्यायचं आहे मला पीठ आणि परत. तर मस्त सोलून पण ठेवले मी, लसूण वगैरे बघू शकते. तर ठेवलेले मी 2-3 पाकळ्या वेगळ्या, तुम्हाला कुठे मी बोलत आहे बघा. तर मी इथं ठेवते. मग एका साईडला मग आमची आणून गेली दुकानला, तर मला कुकर लावायचे डाळीला लावून मग मी कणिक मळावं म्हणते. तर ते कुकरचं शिटी मारला जातात. तर मी आता करणार आहे सगळं. तर कशी वाढला मला ड्रेस, कशी वाटते आज? नवीन फ्रॉक, नवीन टॉप घालून गेले मी कामाला. तर कशी माझी टॉप कशी आहे आता मला वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की 2 घेतले होते मी, एक ग्रीन कलर आणि एक व्हाईट कलर. तर आज मी व्हाईट घातले. तर आमची अनु आली, आता मी पटकन कुकर लावते. तर मला इतकी अनु आण बघू शकते. मी आता 20 रुपयाचा आणलेले. तर आम्हाला लागतं तसं. तर हे बघा दिलेले एवढे. आता मी हे सगळं कुकरला लावणार आहे, कारण की आमची पोरं पण लागतं आहे आम्हाला. त्यांचे पप्पा झोपलेले आहेत, तर थकून त्या सकाळी गाड्या धुवून आल्या होत्या. त्यांचे पप्पा झोपलेले आहे. आमची निवृत्ती आवाज येतो पप्पा पप्पा म्हणून, तो आवाज येणं झाले म्हणजे म्हणणं झाले. तर मी आता डाळ धुवून गेलेले. डाळ धुवून घेतल्यानंतर मस्त एका जागेला बसते, कणिक मळून घेते. कारण की कणिक म्हणजे मला मळायचे म्हणलं तर कंटाळा येतात, कारण की भाकरी खाताना सांगून भागते. तर आमच्या आम्हाला मी सांगितलं होतं थोडंसं कणिक मळून देतात, ते कणिक खूप कंटाळा करायला लागले, लय हात चिकट होतात, नको तूच कर. तर ठीक आहे, मीच करते. टमॅटो दे तिथलं. तर एक टमाटर टाकते, एकच दे. थोडंसं हळद टाकते, त्याच्यात हिंग नव्हतं, हिंग नाही मित्रांनो. तर बघा आमच्या अम्माने एक टमाटा दिले, मी धुवून घेते आता. तर हे बघू शकता मी धुवून घेतलेले. मी मस्त
मळून घेतल्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया. हे बघू शकते मी आता कपडे चेंज केले, तर मी आता गाऊन घातली. तर गाऊनमध्ये कशी वाटते तर म्हणजे सांगा, तर ड्रेस चांगली वाटते का गाऊन चांगली वाटते. तर मला किती घाम सुटलेले बघू शकते. तर हे बघा इकडं पण यायला लागले पाणी, इकडं पण यायला लागले पाणी. तर इतकी मला कधी जाऊन थोडंसं टेरेसवर बसू असं वाटत लागले, इतकी गरम व्हायला लागले. तर मी आता बनवणार आहे मेथीचं भाजी, फोडणी देणार आहे. मेथीचं भाजी फोडणी देऊन मग मी चपाती लाटणार आहे. झालं माझी आता आमटी फोडणी, दोन्ही भाज्या फोडणे द्यायचे आणि चपाती लाटायचे. बघ माझी सेटअप पूर्ण रेडी. तर मी आता टाकणार आहे कारण की मुलांना सप्पकच लागणार आहे. मी सप्पक बनवणार आहे कारण की मी खूप ठेचा वगैरे टाकून नाही बनवत, कारण की आमची मुलं खात नाही. तर हे बघा फक्त वाळलेला मी 4 हे घेतली, मिरची घेतली. तर फक्त हाताने तोडून टाकली, तडतड करायला लागला. पप्पा या बसव. पाणी आले म्हणून पोरं सांगतायत म्हणून मी म्हणलं पप्पांना उठवा, मग पप्पा भरतील पाणी. तर आवाज दे पप्पांना, पप्पा भरून घेईल पाणी. तर हे बघा तडतड आवाज आली. तर थोडंसं चवीष्ट मी टाकते. तर मी टाकल्यानंतर मी मेथी टाकते. तर इतकी वास यायला लागले का तिकडचं. तर बघा पाणी कशी यायला लागले, बघा डोळ्यासमोरचं पाणी यायला लागले, इतकी गरम व्हायला लागले मला खूप प्रचंड. बघा बघू शकतो फोटो वाटते का, बघा कसं पाणी येते कपावरून. तर आता टाकलं पाणी, सॉरी मेथी आता चालू करते मेथीला. मेथी फोडण्याचं म्हणजे कसं चिकवडा कडेने, कारण की माझे हात पिठाचं होतं म्हणून मी काही हे केलं नाही, कॅमेरा दाखवला नाही. तर दिसते तुम्हाला इकडे मी बघा. तर सुट्ट थोडंसं पिठाचं हात आहे म्हणजे. ए पप्पा या बसा. माझे मिस्टर झोपले अजून, कारण की आज रविवारी होती, त्यांचं कामावर सुट्टी होती म्हणून ते सकाळी गाडी धुवून वॉश करून आले सोसायटीमधलं. झोपून घेतलं, झोपून म्हणजे मला घ्यायला आले होत्या. कारण की आज मी गाडी सोडून गेली होती. मिस्टरनं म्हणलं तुम्ही सोडा, मला कंटाळायला लागले गाडी चालवून ट्रॉफिकमध्ये. तर तो मला सकाळी सोडले होत्या आणि दुपारी परत घ्यायला आले होत्या. तर मी मिस्टरनंच घेऊन मग नवीन काम बघायला गेली होती मी तळजायला. तर बघून पण आलेले आहे, तर ते फिक्स झालेले आहे 1 जूनला यायला सांगितले मला. तर मी जाणार आहे. ते पण कुठलं काम माहिती का तुम्हाला, झाडू फरशीचं काम भेटलेलं आहे मला नवीन. तर काम करायला कशाला लाजायचं आहे, तर मी कशाला लाजत नाही. तर मी काम करू शकते सगळं. तर ते काय आपल्याला थोडी आई पोटात मिळाले की श्रीमंत थोडी होणार आहे, आपण कष्टामध्ये तर पुढे होणार आहे. तर सगळं बहिणीनं तर कुठलं कामाला लाजायचं नसतं, तर करायचं कामं. हे सगळं काम केलेलं आहे, वयस्कर लोकांना पण सांभाळलेलं आहे, बाळांना पण सांभाळलेलं आहे आणि घरकाम पण केलेलं आहे, स्वयंपाकचं पण काम केलेलं आहे, सगळं कामाला सोडलेलं आहे. आणि घरी पण मी मशीन शिकलेले कपडे शिवायची आणि दुसऱ्या गोष्टी गाडी शिकलेले आहे, मुलांना घेऊन जायला आणि परत यायला शाळेवरनं. तर पुन्हा परत काही आता माझी गाडीचं, माझी नवऱ्यांच्या मिस्टरांचं स्प्लेंडर शिकायचं आहे मला. तर खूप इच्छा आहे, तर त्या पण मी करणार आहे, कारण की माझी इथे ग्राउंड आहे, तर मी शिकायला जाणार आहे. तर तुम्हाला शिकवल्यानंतर मी दाखवते एक व्हिडिओमध्ये, म्हणजे ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी पुन्हा व्हिडिओमध्ये. तर असंच माझी व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर इतकी खुशीला सोडायला लागले, म्हणजे इतकी चिडचिड व्हायला लागली. तर केस मोठे आहे, माझ्या डोक्यात पण सुटलेले. तर खूपच, तर माझ्या रीलमध्ये बघत असेल माझे केस किती मोठे आहे. तर म्हणजे सांगायला काही गरज नाही. तर मी आता मेथी फोडणी दिलेली आहे, मेथीचं भाजी तर रेडी व्हायला लागले. तर दिसते का तुम्हाला, मी झाकायचं ताट बघायला लागले. तर ताट झाकून ठेवते थोडंसं 5-10 मिनटं. तर छान मस्त मेथीचं भाजी शिजून घेते. तर मी आता चपाती लाटणार आहे. बघू शकते माझी पोळपट कशी आहे, किती छान आहे. तर
तर मी स्वतः हातानेच बनवून घेतलेलं आहे एका माणसाकडनं. तर काही विकत वगैरे काही घेतलं नाही आहे. तर मी कामावर जायचे ना, तिथं फर्निचरचं काम चालू होते. मग त्याच्यामुळे मला दादा मला एक चपाती करण्यासाठी पोपट बनवून द्या, मग ते बनवून दिले. कारण की त्या पण अभिनेत्रीच आहे. तर ते यूट्यूबला आणि इंस्टाला त्यांचं नाव आहे उर्मिला. तर मी त्यांच्या घरी काम केलेलं आहे की त्यांच्याकडनं हे पाठ बनवून घेतलेले. तर आता काय तुम्हाला चपाती करायचं दाखवणार आहे. एकाच 2 सेकंडमध्ये मी आले. तर हे बघू शकते मी कणिक आता छान मळून घेतलेले बसून. बघा तुम्ही मी बोलले होते मी मळून घेणार आहे छान. तर हे बघू शकते. तर एवढंच बघायला आहे की ते चौघच आहे. फक्त चौघामध्ये 5 जण होतं. आम्ही आमची छोटी मुलगी सासू सासऱ्याकडे गेलेले. तर म्हणून आम्ही आता दोघंच आमच्याकडे राहिलेले आहेत. आम्ही तर अनु आणि निवृत्ती तनू गेलेले तिकडं सासऱ्यांकडं. तर पीठ बघा किती छान झाले. एक तर म्हणजे गहू पण खूप महाग भेटायला लागले. कारण 40-50 रुपये गणेश गहूच मी वापरते. तर काय करायचं आता कमवलेलं हे जे तर टाकावं लागते आम्हाला. तर पोटासाठी तर करावं लागते. आपण पोटासाठी तर जाते. तर काय किती महाग असो कमी असो तर आपल्याला खावं लागते. तर मी आणलेले आता डाळ झालेले. डाळला पण फोडणी देणार आहे मी. तर बघू शकते हे बघा मस्त झालेले. त्याचं कुकरचं रबर आतमध्ये पडलेले. काही नाही काय होत नाही. तर हळू काढायचं चमच्याने बघ काढला मी. तर काही नाही ढिला झाले की पडू शकते. असं काही घाबरायच्या गोष्टी नसते. तर मस्त होतं. भाजी फोडणी देणार आहे. आता काय बनवायचं वरण बनायचं का काय बनवायचं मला कळून शक्यतो आमरस रस पण आहे आणि वरण बनवते. वरण कारण की ते पण सपक आणि ते पण आमरस गोड असं होतं. आज हे आमटे मी बनवणार आहे. ठीक आहे भातामध्ये थोडंसं चव येते. दोन्ही बनवतात. कारण की आमची निवृत्ती मेथी असलं तर पण त्यांचं तो काही एवढं पातळच भाजायचं काही हे नसतं त्यांना म्हणजे इच्छा नसते. मेथीची भाजी तर आता मी डाळ फोडणी आता मेथी तर तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी डाळ फोडणी देताना परत पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला परत भेटूया. तर मी आता आमटी फोडणी देणार आहे. माझे मिस्टर झोपले होत्या तर माठ भिजून ठेवलेले. तर ते माठ भिजून निवृत्ती जास्त पाणी टाकलेलं आहे. ते सगळं त्यांच्या पप्पाचं पॅन्ट भिजून घेतलेलं आहे. त्यांच्या पप्पाचं पॅन्ट भिजवलं तो आणि सांगितलं नाही तो निवृत्ती पप्पाचं पॅन्ट भिजवले म्हणून. तर मला वाटलं काय झालं एवढं भिजवलेलं म्हणून. तर शक्यतो मिस्टर असं काय पित नाही आहे आणि काही असं शो वगैरे काय करत नाही आहे. तर म्हणजे हे नायला बघा असते काय केले माठाला आम्ही माठ असतो ना पाणीचा त्याला आम्ही कपडे गोंधळून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती तो छान मध्ये पाणी घातलेलं आहे आणि मला माहितीच नाही. आणि ते सगळं पाणी वाहून त्यांच्या पप्पा झोपले होते. त्यांच्या पप्पाचं दोन्ही पाय भिजून घेतले. मला असं वाटलं यांचं पॅन्ट का भिजले. तर अजून नाही मित्रांनो बहिणीनं काय माहीत नाही आहे. तर आमच्या मिस्टर असं कधी नाही झालेली. तर आमचे पोरं हसायला लागले म्हणून मी थोडंसं कॉमेडी केली. तर मी आता आमटी करणार आहे. तर आमटी झाल्यानंतर एका साईडला चपाती बनवते. तर एवढं छोटंसं पातेल्यामध्ये बनवू का तर पूर्ण नाही एवढेसे. कारण की एका पातेल्यामध्ये पोहे आहे, दुसऱ्या पातेल्यामध्ये भात आहे, दुसऱ्या पातेल्यामध्ये तिसऱ्या पातेल्यामध्ये आमरस आहे, चौथा कुकरमध्ये डाळ शिजवले आणि 5व्या कढईमध्ये मेथीची भाजी केलेली. आमचे मिस्टर काय तर विचारते सांगतो काय डब्बा आहे घ्या. पाणी आलेले आमच्याकडे पाणी भरायला लागले. तर इतकी व्हिडिओ करायचे म्हणून तर आता माझ्या पायातला काय करू. अच्छा मी कुकरमध्ये करते बरोबर. कारण की छोटंसं होतं. आमची निवृत्ती पण खात नाही. तर आमच्या मिस्टरनं थोडंसं वल्ली भाजी जास्त लागतो. त्यांना सुक्कं कोरडा भाजी आवडत नाही. कोरडा नसलं तर पण ते काही त्रास देणार नाही. तू का कोरडा बनवली सुक्कं बनवली म्हणून काय म्हणत नाही. तर सुक्कं तर त्याला बिलकुल आवडत नाही. ते असलं तर खाईल नाही नसलं तर पण ते
वल्ली म्हणजे डाळमध्ये वगैरे चुरून खातो तो, कारण की तो खूप चहा पितो म्हणून त्याला दोन त्रास होतो. चुरून खातो तो, चहा खूप येतो तो. तर मी झंझामध्ये मस्त आमटे फोडणी देते. बघा तुम्ही कसं झंझण करते मी. हे बघा माझ्याकडे आता पाणी डब्यामधली संपली होती म्हणून मी माठातलं पाणी आणलेले. तर किती थंड आहे, खूप थंड आहे पाणी, मस्त आहे. तर पाणी मला इतकी सुटू लागली, काय करायचं होतं, खूप घाम व्हायला लागले. तर खूप गरमीमुळे खूपच वाटतं. तर गावाकडून रंज काय म्हणतात, गावाच्या माठाला काय तर म्हणतात, माठ म्हणत नाहीये, हरवी म्हणतात. हरवी म्हणजे कन्नडमध्ये थंड पाण्याच्या माठाला हरवी म्हणतात कन्नडमध्ये, म्हणजे खेडेगावात तर तिकडं म्हणतात माठ. तर तुम्हाला मी कन्नड पण शिकवते, कोणाला शिकायचे त्या पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर जेवायला म्हणतात ताई ओंडे असं म्हणतात. तर कन्नड म्हणजे सोलापूर अक्कलकोटची भाषा आहे, म्हणजे अर्धी कन्नड आणि अर्धा मराठी होतात. तर मी आता एका साईडला त्याची भाजी उचलून ठेवते तिकडे, कारण की हे बघा मस्त वाव किती छान शिजलेले. तर मी अजून थोडंसं ह्याच्यात थोडंसं डाळ दूध टाकायची होती, तर माझ्या मिस्टरांना आवडत नाही डाळ टाकलेला. तर मी असं वाफीवरती मस्त तेल टाकून आणि लसूण टाकून, लसूण थोडंसं चेचून टाकलं म्हणून तुम्हाला दिसेना झालं, तर वाफीवरती करून घेते. गॅस पण बरोबर थोडंसं मोठं करावं लागतं गॅस. खूप माझी जुनी हे आहे का गॅस आहे, कारण की मी आता आमचं करणार म्हणून त्याचं काय म्हणतं कडी तुटलेले. तर मला नवीन आणायचे बहिणीनुसार आता वेळ भेटणं झाले म्हणून मी काही हे बाजारात गेलं नाही. तर कधी आपल्याला जावं लागते, कारण की मी छोटासा एक फरशीचा तुकडा ठेवून मी करायला लागले. कडी तुटलेले माझी गॅसची म्हणून मला आणायला जायचे, मला वेळ भेटणं झाले. तर मी थोडंसं चपातीसाठी तेल घेतलेलं आहे, ते तेल मी थोडंसं वरवणे टाकणार आहे. तर आता लसूण ठेवली होती, लसूण सोलून ठेवली होती, तर संपलं माझं लसूण. आता काय करायचं, शक्यतो मला असं वाटते सगळं मी मेथीला टाकलेलं वाटतं. माझ्याकडं लसूण पण संपलं. मी आज सकाळी बाजारला गेली होती, तर तुम्हाला कधी मी दाखवते. हे बघा इथं टेम्पोमध्ये भाजी आली होती, तर सकाळी मी हे बघू शकते, सकाळी मी आणायला गेली होती. तर आता खोटं नाही बोलत, कारण की लसूण आली नव्हती. तर हे बघा मी टमाट्यामध्ये हिरवी टमॅटो आणले, कच्चे टमाटे आणले कशासाठी, ठेचा बनवण्यासाठी. तर टमॅटो आहे बघा, तर हे पण टमॅटोच आहे, तर कच्चे फक्त, बाकीचं काय नाही. आणि कमेंटमध्ये सांगा कुणाला वांगाची भाजी भरलेला आवडतो. बघू शकते तर किती छोटे आणले मी, कारण की मी भरून करते. बघू शकते किती छान आहे वांगा, तर एकदम फ्रेश आहे म्हणून मी अर्धा किलो आणलेले. पिशवी थोडं मोठं झालं आहे, बघू शकते अर्धा किलो आणलेले, कारण की आमची घरात मस्त भरून केलेला खूप आवडतात भाकरी, आणि गरम भाकरी आणि वांग्याचे रस, थोडासा रस बनवले, म्हणजे रस ठेवलेला भाजी. सॉरी मला थोडं अवघड पडायला लागले, मी कन्नड पण बोलते म्हणून थोडं मराठी अवघड पडायला लागले, म्हणजे हाड पडायला लागले. हे काय आहे बरं, हां हे आमची मॅडमनी लिंबू दिल्या होत्या, त्यांच्या रानातला आणलेली, तर सुकूनच गेले सगळं, घरी ठेवून सुकूनच गेले. मी आता फोडणी देणार आहे. थोडंसं काय असेल आता घरात जे टाकायचं होतं फोडणीमध्ये, काय करायचं होतं थोडंसं
थोडंसं काम असेल पण ते कुठे टाकते मी हो खूपच पडलं आणि काय करायचं मला शक्यतो हे टिश्यू इकडं कोपऱ्याला बघू शकतो तुम्हाला दाखवते मी. हे कोपरं म्हणजे हे तिखट तिखट बनवून ठेवलेलं आहे ते पिशवीमध्ये काढायचे मला हे बघा माझ्या डब्यामधलं संपलेलं आहे थोडंसं आहे तर तात्पुरतं घालते मी. तर मी आता फोडणी द्यायला कोथिंबीर पण इतकी महाग झाली इतकी सुट्टेलं गड्डी तर थोडंसं तर आणावं लागते कारण की आज रविवारी आहे म्हणून मी कुठं बाहेर गेलं नाही कारण की मी खूप थकून आले मी काय चांगलं नाही आज जसं मला मिस्टर आणले तसं एक माझ्या भावाने चुलत भाव भेटले होते मी त्यांच्या घरी गेली मग तिथे थोडंसं चहा पिलं चहा पिल्यानंतर मी सरळ घरी आली मी काय कुठे घ्यायला नाही गेली घरी आले की मग पटकन मी काय केलं मग एकीकडे भात ठेवला एकीकडं आमटी करायला लागली मग एकीकडे मेथीची भाजी करायला लागली मग एकीकडे चपाती लाटणार आहे कारण की सकाळपासून आम्ही फक्त पोळीवरती जेवलं नाही आहे म्हणून आम्हाला भूक पण लागलेली आहे आणि मला पण म्हणायला भूक लागली म्हणून मी पटपट काय केलं जे असेल ते बनवायला लागले मी घरी. तर कुणाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि विसरू नका. तर पुन्हा तुम्हाला संध्याकाळचं पुढचं आज खरं शक्यतो म्हणजे ना तुम्हाला काय सांगू मी काय बनवणार होते पालक पनीर बनवणार होते तर आता आज नाही बनवते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की भेट करून देते म्हणजे दाखवते तुम्हाला मी कशी बनवते तर माझी मनाने मी बनवते तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय आता.